हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. मी सारिका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर तुम्ही सुरुवातीला बघितलं की सध्या नवरात्र चालू आहे. तर एवढाच माझा नाश्ता असतो, एक लाडू आणि दूध. तर लाडू पण मला जास्त आवडत नाही, तर मी कधी खाते कधी नाही खात. आणि आज फक्त दूधच घेतलं आहे. आणि तर नाश्ता वगैरे करून झाला आहे माझा आणि आता इथे स्वयंपाकाची तयारी चालली. तर आज तुम्हाला आहे ना मॉर्निंग टू म्हणजे सकाळ ते संध्याकाळपर्यंत दिवसभराचं माझं जे काही काम असतं ना त्याबद्दल मी व्हिडिओ टाकणार आहे. तर चला मग व्हिडिओला केली सुरुवात. व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओ नक्की बघा. तर इथं डब्यासाठी मी कोबीची भाजी टाकली आहे आणि साईडला चहा पण ठेवला आहे आणि पीठ वगैरे भिजवून ठेवलं आहे मी. तर इथं मी सिंपल कोबीची भाजी टाकली आहे. तेलात आधी जिरे मोहरी टाकली आणि ते थोडंसं तडतडलं की मग हळद टाकून कोबी चांगला परतून घेतला. म्हणजे 5-1 मिनटं चांगला कोबी परतून घेतला. त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकला आणि आपले लाल मिरची पावडर असते ना ती टाकली थोडीशी अंबारी मसाला टाकला. तर चला मग इथं माझा डब्बा झाला आहे आणि त्याच्यानंतर काय मी व्हिडिओ कंटिन्यू नाही केला. नंतर बाकीचं सारं काम राहिलं होतं ते आवरलं. त्याच्यानंतर आता दुपारचे 3 वाजले. तर इथं मी माझं आवरते आणि आजचा साडीचा कलर हा पांढरा आहे. तर मी अशी पांढरी साडी घातलेली आहे, म्हणजे थोडीशी ग्रे कलर पण आहे त्यात, पण थोडीशी अशी घातलेली आहे आणि एका हातातली बांगडी फुटली होती तर तीच बांगडी घालत होते. आणि त्याच्यानंतर मी शाश्वतीला आणायला गेले गावात. तर शाळेत गेले होते. तर शाळेतून आल्याच्यानंतर मग मुलांना नाश्ता वगैरे दिला, म्हणजे संध्याकाळचं जेवायला वगैरे दिलं थोडंफार स्नॅक वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले. तर इथं शिव दाखवत होता मला की त्यांना म्हणजे हॉलमध्ये एवढे लाईट नव्हते लावले, कारण हॉलमध्ये ना खूप बाहेरच्या लाईटाचे किडे येतात. त्याच्यामुळे हॉलमधला एक छोटासाच लाईट लावतो POPचा. तर शिव तिथं तेच दाखवत होता मला की तसं म्हणत होता आमच्या म्हणजे एका वर्षात किती मॅडम आमच्या हिंदीच्या बदलल्यात, म्हणजे 2-3 टीचर त्यांचे वेगवेगळे बदलून आले एका वर्षातच. तर तेच तो दाखवत होता की कोणत्या कोणत्या सरांचे सिग्नेचर आहेत म्हणून. आणि इकडे येऊन पण मला तो तेच सांगत होता. तर सुरुवातीला आहे ना मी माझी भाकरी म्हणजे जी उपवासाची भाकरी असते ना ती बनवून घेतली होती. त्याच्यानंतर मग शाश्वतीसाठी, त्यांच्या दोघांसाठी, शिवसाठी आणि शाश्वतीसाठी 2-3 चपात्या बनवल्या, कारण ते खात नाहीत भाकरी. त्याच्यामुळे 2-3 चपात्या बनवल्या आणि नंतर साहेबांसाठी परत एक भाकरी बनवली. आणि भेंडीची भाजी मी उपवासासाठीच बनवणार आहे आणि तीच बाकीचे पण खातील, कारण दूध काही खातात. त्याच्यामुळे मग शिव म्हटला भेंडीच बनवा आम्हाला पण. तर नॉर्मली आपली जी उपवासाची भेंडी असते ना तशीच बनवणार आहे मी, म्हणजे फक्त तिखट आणि आपला शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. तर तशीच भेंडी मी ते बनवते. तर तेल टाकलं आहे थोडं आणि आता भेंडी टाकते फक्त, बाकीचं काही नाही टाकणार, कारण उपवासाला पण लागते ना त्याच्यामुळं. तर भेंडी चांगली परतून घेते मी आणि त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून. तर ही भेंडी जी आत्ता भेंडी चिरली ना ती भेंडी आणि या गौरीच्या शेंगा ते सकाळी गावाकडून आल्या होत्या, म्हणजे दूध येतं ना गावाकडून, तर मग त्या पिशवीतच पाठवतात सासरे माझे. भाजीपाला वगैरे काही गावाकडं असेल तर आज भेंडी आणि याच्या गौरीच्या शेंगा पाठवल्या होत्या. तर त्याच मी इथं धुवून ठेवल्या होत्या सकाळी सुकवायला मस्त चाळणीत. आणि आता भेंडी परतते ना तोपर्यंत मी भांडे लावून घेते माझे.
भांडे लावायचं खूप मोठं काम असतं. मला तर खूप कंटाळा येतो भांडे लावायचं म्हटलं की. पण भांडे तर लावावीच लागतात, कारण जाळी आपल्याला परत पुन्हाच्या भांड्यासाठी रिकामी लागते त्यासाठी. तर इथं म्हटलं भेंडी चांगली परतती तोपर्यंत जेवढे जाळीत भांडे होते ना तेवढे सगळे लावून घ्यावा. तर तेच इथं मी लावते आणि नंतर मग जेवणं पण करायचे. परत किचन वाटा ते पण आवरायचे. आणि दररोज म्हणजे आता कसं नवरात्र चालू आहे तर मग सकाळ संध्याकाळ म्हणजे 2 वेगळा स्वयंपाक करावा लागतो ना. तर आज म्हटलं आज जरा कंटाळा आला होता, तर आज म्हटलं फक्त मुला म्हटले की भेंडीच बनवतं. मग भेंडी पण मी उपवासाची सारखीच बनवली, कारण एखाद दिवशी चालतं असं. तर इथे मी सगळे भांडे ट्रॉलीला लावत होते. आणि तुमच्या इकडं कसं असतं ते पण मला सांगा, कारण आमच्या इकडे ना म्हणजे आदल्या दिवशीच पाड्या वगैरे भरतात. ह्या वर्षी म्हणजे 10व्या दिवशी आल्यामुळं आपलं दसरा, त्याच्यामुळे मग इथं 9 दिवसच घट असतात आणि 9व्या दिवशीच म्हणजे पारड्या वगैरे भरतात. इकडं आहे तसं, कारण माझ्या मम्मीच्या तिकडे आहे ना, तर असं पारड्या वगैरे असं काही नाही, भरायचं वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे भरत तिकडं नाहीच आहे परडी कुणाला, त्याच्यामुळे ती परडी पण असती असं काही असतं हे मला इकडं आल्यावरच माहीत झालं, म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर. तर हे सगळं मला इकडे आल्यावरच माहीत झालं. आणि आता तर शनिवारी दसरा आहे, त्याच्यामुळे शुक्रवारी सगळं पारड्या वगैरे भरायच्या आहे. तर मे बी मी गावाकडे जाईन पारड्या वगैरे भरायला. नंतर मग दुसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी मग इथंच दसरा करता येईल, कारण गावाकडं घट पण आहे. आणि मग तिथूनच मी पारड्या वगैरे भरून येईन आणि स्वयंपाक पण कसं तिथंच होऊन जाईल. सासूबाईंना एवढं आवडत नाही, त्यामुळे म्हटलं गावाकडंच जावं. तर चला मग तुमच्याशी बोलता बोलता इथं माझी भेंडीची भाजी पण झाली. म्हणजे थोडीशी लाल मिरची टाकली आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला. तर नंतर व्हिडिओ काय मी कंटिन्यू केला नाही, नंतर जेवणं वगैरे केले. आणि आता मी इथं भांडे पण घासून ठेवलेत आणि किचन वाटा पुसते. तर बेसिंग चांगलं घासून घेतले आणि किचन वाटा पण धुवून काढला आहे. आता फक्त पुसून काढायचं राहिलं आहे कापडाने. आणि भांडे ना मी घरातच घासते, म्हणजे बाहेर पण आहे जागा, पण कसं आहे बाहेर आहे ना संध्याकाळचे खूप किडे येतात आणि तेच बाहेर मी घरात, आणि त्याच्यापेक्षा मग मी इथंच बेसिंगमध्येच घासत असते. चला मग आता मी मस्त किचन वाटा पुसून घेते. एक छोटंसं नॅपकिन ठेवलं आहे मी किचन वाट्यासाठी, म्हणजे दररोज जसं सकाळ संध्याकाळ आपल्याला लागतंच पुसायला, तर एक छोटंसं नॅपकिन ठेवलं आहे त्याच्यासाठी. तरी इथं मी पूर्ण किचन वाटा हा घासून घेतला आहे. तर आता पाणी काढून घेतलं आणि आता फक्त पुसायचं राहिलं आहे, तर पुसून घेते. नॅपकिन पण म्हणजे एकदा पुसलं ना की मग थोडंसं धुवून घेतल्यावर त्याला एवढं काही म्हणजे चिटकत नाही खरकट वगैरे, तर पुसायला पण सोपं जातं. तर त्यामुळे मी असं एकदा दोनदा नॅपकिन धुवून घेत असते आणि मग नंतर परत पुसून घेते. तर प्लीज कुणी चॅनलला अनसबस्क्राईब करू नका, कारण म्हणजे 1-2 जणींनी ना कुणी काय माहिती, पण 2-3 सबस्क्रायबर माझे कमी झालेत, त्याच्यामुळं म्हणते की प्लीज अनसबस्क्राईब करू नका चॅनलला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर चला मग, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.